फिल्टरच्या समस्या ज्या ठिकाणी सुटायच्या त्याच ठिकाणी सुटल्या पाहिजे आणि ज्या सुटून न राहिल्या तिथपर्यंतच फक्त. आज काय होऊन राहिलं की प्रत्येक जण माणूस चालला कलेक्टर ऑफिसमध्ये. याचं कारण काय की त्याचा त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणावरून विश्वास उडाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मग त्या माध्यमातून गर्दी वाढते. म्हणून आपण ह्या पद्धतीची सिस्टम या ठिकाणी लावतो आहे की तालुक्याच्या समस्या ह्या तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी निघाल्या पाहिजे. फक्त ज्या सुटत नाहीये तेवढ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे याव्या. ज्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सुटत नाही ते मग पालकमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी राज्यस्तरावर सोडू. या ठिकाणावर मग याच्यावरून असं अपेक्षित आहे की जास्तीत जास्त समस्या या तालुक्याच्या स्तरावर म्हणजे आपल्या गावाकडच्या माणसाला देखील जास्तीत जास्त तालुक्यापर्यंतचा येण्याचा ताण त्या ठिकाणी. मी याची पुढची स्टेप पुढच्या बैठकीमध्ये घेऊ की ते झालेलं काम त्याच्या घरपोचपर्यंत कसं पोहोचता येईल याचा देखील प्रयत्न आपण पुढच्या याच्यामध्ये प्रयत्न करणार. परंतु आता सुरुवातीला किमान तालुक्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये बसून दर सोमवारी त्या समस्या त्या ठिकाणी निकालात काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार. सगळ्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा हे अभियान त्या ठिकाणी राबविण्यात यावं. यावेळेस याची अंमलबजावणी आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात येईल आणि त्या पंधरवड्यामध्ये देखील आपण सगळ्या समस्या तो शासन निर्णय महसूल विभागाने काढला आहे. परंतु आज मी प्रशासनाला सूचना दिली आहे की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट सगळ्या विभागाचे इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.